इस तरह उनका करेंसी रहता है भाई. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलोय आता इंडिया नेपाळ बॉर्डर पे. तुम्ही पाठीमागे बघू शकता. आता काय प्रोसेस राहणार आहे, थोडीफार प्रोसेस आहे ती करणार आहे. पैसे जे आपले इंडियाचे आहेत ते एक्सचेंज करायचे. जी काय प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवतोच, जर अलाव असेल तर. अब दिखाओ कैसे मारोगे. ऐसे कर रहे हैं, ऐसे साथ के मार रहे हैं. हाँ हाँ हाँ. मैं कर आपको कुछ कोई नहीं बोलता क्या इधर. नहीं कोई नहीं. वो जो लड़की है ना वो बड़ा तेज मारती है. वो देखो जा रही है. अगर कोई कुछ बोले लड़की अगर कोई तो फिर कोई नहीं बोलता. कोई नहीं बोलता. जो बोलेगा फिर से मार खाता. अच्छा क्या भाई ये बंदे ना ऐसे लड़की जाती है छोटे बच्चे तो उनको पीछे से मार देते. तर मित्रांनो आता आपल्याला करायचं आहे मनी एक्सचेंज. मनी एक्सचेंजचा सीन कसा आहे म्हणजे आपल्या INR मध्ये बघायचा गेला आणि त्यांच्या तिकडे बघ. चिंगारे हैं. अच्छे लग रहे हो ना. हाँ. हाँ? मैं बनाऊ. मैं मेरा बनाऊ अभी. ठीक आहे बाय बाय. तो गाईज विषय असा आहे आता की आपल्याला मनी एक्सचेंज करायचा आणि मनी एक्सचेंजचा सीन असा आहे आपला 1 रुपया म्हणजे नेपाळचा 1.6 म्हणजे 10 रुपये असले तर त्यांचे 16,000 असले तर 1600 रुपये, 10,000 असले तर 16,000 रुपये त्यांच्या तिकडे असतात नेपाळमध्ये. तर आता मी एक्सचेंज करणार आहे जवळजवळ 30,000 रुपये म्हणजे INR मध्ये 30,000 रुपये. INR मध्ये आम्ही 30,000 रुपये एक्सचेंज करणार आहे आणि आम्हाला त्याच्या बदल्यात किती भेटतात ते बघूया. गाइस अभी हमने हमारा जो पैसा था वो एक्सचेंज कर लिया है और हमारे को मिले हैं 48K. मतलब हमने 30,000 उनको दिए थे इंडियन रुपीज और जो नेपाली रुपीज थे हमको मिले 48K. और जो ऐसे उनका रहता मैं दिखाता हूँ. इस तरह उनका करेंसी रहता है भाई. तो आपको एक सही बात बताता हूँ, अब अगर आपको भी कोई दिक्कत आ रहा है पैसा एक्सचेंज करने में इंडियन रुपीज में से तो भाई इधर जो भी है दिखा भाई थोड़ा उनको वैसे जितने भी शॉप है उधर जाके बोल दो एक्सचेंज करना है पैसा तो वो दे देते, कोई दिक्कत नहीं आती. इधर इंडिया है अपना और इधर है नेपाल. आधार कार्ड हो गया डन. ये देखिए इधर देखिए आप फोटा हो गया, सिग्नेचर हो गया, अंगूठा छाप हो गया तो अब आगे बढ़ेगा. गाईज आता आम्ही बसलो ट्रॅव्हल्स मध्ये आणि इथून जाणार आम्ही पोखराला. गाइज अभी हम रुके हैं पोखरा जाते जाते किधर आई डोंट नो किधर रुके हैं बट रुके हैं. और व्यू है ना भाई ऑसम है. मैं दिखाता हूँ आपको. तर मित्रांनो आपल्याला पोखऱ्याला पोचायला अजून जवळजवळ 1 ते 1.5 तास लागणार आहे. 1.5 तास झालं हा तर झोपलेला असेल. काय बोलायचं याला. अरे हा पण तू पण झोपलाय, साया पण झोपलाय, माझी एकट्याची झोप नाही झाली. कोणी तू पण स्टोरी काय टाकली माहिती का तुम्हाला. काय हा? ते आले ते ट्रॅव्हलिंगला आणि झोपा. अरे बाई. फोटो बी किती काढले तर माहिती का झोपत असताना. तुम्ही मला सांगता काय. अरे भाई मी 10 मिनिटं झोपलेलो राव. 10 मिनिट यांनी काय केलं माहितीये का, आम्ही 10 मिनिटं झोपलेलो. स्टोरीचा का प्लॅन करून ठेवलाय. भाई मी 10 मिनिटं झोपलेलो ते 10 मिनिटात त्यांनी बघा काय केला गेम. प्लॅन करून ठेवलाय स्टोरीचा. ट्रॅव्हलिंगला आले तर तू सोबत झोपले तू. अरे भाई मी 10 मिनिटं झोपलेलो, व्हिडिओ शूट करून करून कंटाळलेलो त्यामुळे 5 मिनिटं झोप लागलेली. तरी ह्याने असा विषय केला बघा. काय माझे मित्र आहेत. फायनली गाईज आता आम्ही पोहोचलोय पोखरा नेपाळ. अशा वजन घेऊन आता लेग साइडला आम्ही कॅम्प टाकणार आहे आणि तिथून कॅटवॉक क्लबला. भाई गाईज ये पोखरा का क्या सीन है, काय विषय काय हा पोखराचा. हा व्लॉग बनवते पब्लिक. तर यांच्या इथं आपला जसा चहा असतो त्याच्यापेक्षा जरा डिफरंट चहा यांच्या इथे मिळतो. तर आपण ऐकूयात कसा असतो तो चहा.
कैसा होता है आपके यहाँ का चाय? यहाँ की चाय सिर्फ दूध से बनता है। इधर में लोग ज्यादा से ज्यादा लोग पसंद करते हैं कि नारियल के साथ में चाय पीना पसंद करते हैं, ऊपर में नारियल डाल के। ये मिट्टी के बर्तन में बनता है, मसाला डालते हैं, गरम मसाला सारा चीज डालते हैं। ये ठंडी के लिए बहुत बढ़िया है। वो खांसी होता है ना, खांसते खांसते लोग आए, जुकाम होता है तब। जी चाय पीने के बाद में वो खांसी बंद कर दिया है ये चाय ने। मतलब एक जी ये इसका एक्सपीरियंस मेरे 3-4 लोग के साथ में एक्सपेरिमेंट किया है। जी, ऐसा है, ये चाय बढ़िया होता है जी। और बनाते कहाँ, किसमें हो आप ये? ये आग में बनते हैं, मिट्टी के बर्तन और आग में बनते हैं। अरे भाई बढ़िया। कुछ बोलना चाहोगे ऑडियंस के लिए? हाँ ऑडियंस, आप लोग अगर देख रहे हो तो मेरे को आइए चाय पीने के लिए, एक बार टेस्ट करके जाइए। चाय बढ़िया होता है, चाय में कोई कंप्लेन नहीं है जी, अच्छा है। आपको लोकेशन भी बता दो इधर की ये तरह। पोखरा है जी, पोखरा के लेफ्ट साइड हलन चौक के ऊपर में आइएगा। इधर में सारा झालमुड़ी बनता है, गोलगप्पा बनता है, तो इसके सामने में मैं भी इधर में हूँ एक्चुअली। भाई माहौल बना के निकल गए हम, माहौल मराठी गाजणार आणि वाजणार तर गाईज आमचा विषय असा झालेला आहे की आम्ही आज टेंट मध्येच राहणार होतो, टेंट टाकून राहणार होतो तिथे लेकच्या शेजारी, पण ते आमचं नियोजन कॅन्सल झालंय. सो आता आम्ही आलो इथे, एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आजचं स्टे करणार आहे. तर गाईज अशा प्रकारे आपली डॉर्मेटरी आहे, तुम्ही बघू शकता. जर ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट करा. जो जिन्होंने हमको रूम दिए वो बंदा भाई टॉप ब्लॉगर है. अरे नाही भाई. आता आपण उरकून बिरकून मस्त पैकी फ्रेश होऊन चालला आहे क्लबला. पबला नाही भाई, क्लबला भाई, क्लब आहे क्लब. तर आम्ही आता चाललोय भाई क्लबला. बाकी ते जाऊ द्या, मी कसा दिसतोय ते सांगा, कमेंट करून सांगा, कमेंट करून. तर पब्लिक आपल्याला इथं आपले नवीन मित्र भेटलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो कोण आहेत. That he's saying we got a new friends. Oh yeah, nice to meet you. I'm Ichi. Hi, how are you? Introduce Hello, yourself. I'm Chinese. So, nice to meet you. Welcome to China. Thank you. Very good. I like India, but visa no go to the India. No problem. India is very good country. I like India. 25 now. Thank you Yes, so much. yes. तर अशा रीतीने आपला व्लॉग इथे समाप्त होतो आहे आणि आपली ही सिरीज खूप मोठी राहणार आहे, त्यामुळे तुम्ही ह्या सिरीजची कनेक्टेड राहा. भारी व्ह्यू आणि भारी भारी गोष्टी इथल्या नेपाळमधल्या तुम्हाला दाखवणार आहोत, त्यामुळं स्टे कनेक्टेड. लाइक शेयर एंड सब्सक्राइब अगर पसंद है तो. ठीक है, चलो बाय बाय, गुड नाइट, सी यू, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में.